श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका अध्याय 4. आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखिले. आता स्वप्नची हे तुकले, साचा सरिसे. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. आणि भक्तराजू किरीटी परिसतसे. जैसा पंचमालापु सुगंधू, की परिमळू आणि सुस्वादू. तैसा भला जाहला विनोदू, कथेचा इये. कैसी आगळिक दैवाची, जे गंगा जोडली अमृताची. हो का जपतपे श्रोतयांची, फळा आली. आता इंद्रिय जात आघवे, तिही श्रवणाचे घर रिघावे. मग संवाद सुख भोगावे, गीताख्य हे. हा अतिसो अतिप्रसंगे, सांडूनी कथाची ते सांगे. जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते, ते वेळी संजयो राया ते म्हणे. अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे, जे अतिप्रीती श्रीनारायणे बोलतु असे. जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माते देवकीसी. जेन संगेची बंधु बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. देवी लक्ष्मी येवढी जवळिक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख. आजी कृष्ण स्नेहाचे बिक, या तेची आथी. सनकादिकांची आशा, वाढीनल्या होतिया कीर बहुवसा. परित्याही येणे माने यशा, येतीची ना. या जगदीश्वराचे प्रेम, एथ दिसतसे निरुपम. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम, पुण्य केले. हो का जयाची या प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती. मज एकवंकी याची स्थिती, आवडतु असे. एरवी हा योगिया नाडळे,
वेदार्थासी ना कळे, जेथ ध्यानाचेही डोळे पावतीना। तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप, परी कवणे माने सकृप जाहला आहे। हा त्रैलोक्यपटाची घडी, आकाराची पैलथडी, कैसा याची ये आवडी आवरला असे। मग देव म्हणे अगा पंडुसुता, हाची योगु आम्ही विवस्वता, कथिला परी ते वार्ता बहुता दिवसांची। मग तेणे विवस्वते रवी, हे योग स्थिती आघवी, निरूपिली बरवी मनुप्रती। मनुने आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुवा उपदेशिली, ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा। मग आणिकही या योगाते, राजर्षी जाहले जाणते, परितेथोनी आता सांप्रते नेणिजे कोणी। जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा। अभांटलिया आस्था बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीवु तैसा उपाधी आवडे लोका। एरवी तरी खवणे यांच्या गावी, पाटावे काय करावी, सांगे जात्यंधारवी काय आथी। का बहिरयांच्या आस्थानी, कवण गीता ते मानी, की कोल्हे या चांदणी आवडी उपजे। पै चंद्रोदया आरवते, जयांचे डोळे फुटती असते, ते कावळे केवी चंद्राते ओळखती। तैसी वैराग्याची शिवन देखती, जे विवेकाची भाषणेणती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते। कैसा नेणो मोह वाढीनला, तेणे बहुतेक काळू व्यर्थ गेला, म्हणून योगु हा लोपला लोकी ये। तोची हा आजियाता, तुझ प्रती कुंती सुता, सांगितला आम्ही तत्वता
भ्रांती न करी। हे जीवींचे निज गुज परी केवी राखो तुझ। जे पढियेसी तू मज म्हणूनिया। तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा। मैत्रियेची चित्कळा धनुर्धरा। तू अनुसंगाचा ठावो आता तुझ काय वंचू जावो। जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही। तरी नावे कहे सहावे गाजा बज्जही न धरावे। परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी। तव अर्जुन म्हणे श्री हरी माय आपुले याचा स्नेहो करी। एथ विस्मयो काय अवधारी कृपानिधी। तू संसार श्रांतांची सावली अनाथ जीवांची माऊली। आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा। देवा पांगुळ एका देवीचे तरी जन्मौनी जो जारू साहिजे। हे बोलो काय तुझे तुझची पुढा। आता पुसेन जे मी काही तेथनिके चित्त देई। देवीची देवे कोपावेना काही बोला एका। तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता। ते नावेक मज चित्ता मानेची ना। जे तो विवस्वतु म्हणजे काई। ऐसे हे वडिला हाऊवे नाही। तरी तुवाची केवी पाही उपदेशिला। तो तरी ऐकिजे बहुता काळांचा। आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा। म्हणोनिगा इये मातुचा विसंवादू। देवीची देवा चरित्र तुझे आपण काहीची नेणिजे। हे लटिके केवी म्हणिजे एकी हेळा। परिहेची मातु आघवी मी परियेसे ऐशी सांगावी। जे तुआची रवी केवी पाही उपदेशु केला। तव श्री कृष्ण म्हणे पंडुसुता। तो विश्वतु जयी होता।
तै आम्ही नसो ऐसी चित्ता भ्रांती जरी तुझ तरी तू गाहे नेणसी पै जन्मे आम्हा तुम्हासी बहुते गेली परीतिये न स्मरसी आपुली तू मी जेणे जेणे अवसरे जे जे होऊनी अवतरे ते समस्तही स्मरे धनुर्धरा म्हणून हे आघवे मागील मज आठवे मी अजुही परिसंभवे प्रकृती योगे माझे अव्ययत्व तरी न नसे परी होणे जाणे एक दिसे ते प्रतिबिंबे मायावशे माझ्याची ठाई माझी स्वतंत्रता तरी न मोडे परी कर्माधीनु ऐसा आवडे तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरहवी नाही की एकची दिसे दुसरे ते दर्पणाचेनी आधारे एरहवी काय वस्तु विचारे दुजे आहे तैसा अमूर्तची मी किरीटी परी प्रकृती जै अधिष्ठी तै साकारपणे नटनटी कार्यालागी जे धर्म जात आघवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओघु हा स्वभावे आद्यु असे म्हणूनी अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपणही नाठवी जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मुहा ते वेळी आपुल्याचेनी कैवारे मी साकारु होऊनी अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळूनी घाली अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनां करवी गुढी सुखाची उभवी दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मानु गिवशी धर्मासी नीतीशी शेष भरी मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर सत्सुखे विश्व कोंदे धर्मुची जगी नांदे भक्ता निघती दोंदे
सात्विकाची। तै पापांचा अचळू फिटे, पुण्याची पहाट फुटे। जै मूर्ती माझी प्रगटे, पंडुकुमरा। ऐसे या काजा लागी, अवतरे मी युगी युगी। परिहेची ओळखे जो जगी, तो विवेकिया। माझे अजत्वे जन्मणे, अक्रियताची कर्म करणे। हे अविकार जो जाणे, तो परममुक्त। तो चालिला संगे न चळे, देहींचा देहा ना कळे। मग पंचत्वी तव मिळे, माझ्याची रूपी। एर्हवी परापर न शोचिती, जे कामना शून्य होती। वाटा के वेळी न वचती, क्रोधाचिया। सदा मियांची आथिले, माझिया सेवा जियाले। की आत्मबोधे तोषले, वीतरागजे। जे तपोतेजाचिया राशी, की एकायतन ज्ञानासी। जे पवित्रता तीर्थासी, तीर्थरूप। ते मद्भावा सहजे आले, मी तेची ते होऊनी ठेले। जे मज तया उरले, पदर नाही। सांगई पितळेची गंधी काळिक, जै फिटली होय निशेख। तै सुवर्णकाई आणिक, जोडू जाईजे। तैसे यमनियमी कडसले, जे तपोज्ञाने चोखाळले। मी तेची ते जाहले, एथ संशयो कायसा। एर्हवी तरी पाही, जे जैसे माझ्या ठाई। भजती तया मीहि, तैसाची भजे। देखै मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशील। जाहले असे केवळ, माझ्याची ठाई। परिज्ञाने वीण नाशिले, जे बुद्धिभेदासी आले। तेणेची त्या कल्पिले, अनेकत्व। म्हणूनी अभेदी भेदु देखती, यया अनाम्या नामे ठेविती। देवी देवो म्हणती, अचर्चाते। जे सर्वत्र
पुत्र सदा सम, तेथ विभाग अधमोत्तम, मतिवशे संभ्रम विवंचिती। मग नाना हेतु प्रकारे, यथोचिते उपचारे, मानिली देवतांतरे उपासिती। तेथ जे जे अपेक्षित, ते तैसेची पावती समस्त, परी ते कर्मफळ निश्चित ओळखतू। वाचून देते घेते आणिक, निभ्रांत नाही सम्यक, एथ कर्मची फळसूचक मनुष्यलोकी। जैसे क्षेत्री जे पेरिजे, ते वाचूनी आनन निपजे, का पाहिजे तेची देखिजे दर्पणाधारे। नातरी कडेया तळवटी, जैसा आपुलाची बोलू किरीटी, पडिसादू होऊनी उठी निमित्त योगे। तैसा समस्ताया भजना, मी साक्षीभूतु पै अर्जुना, एथ प्रतिफळे भावना आपुलाली। आता याची परी जाण, चारही हे वर्ण, सृजिले म्या गुणकर्म विभागे। जे प्रकृतीचेनि आधारे, गुणाचेनि व्यभिचारे, कर्मे तदनुसारे विवंचिली। एथ एकची हे धनुष्य पाणी, परी जाहले गा चहू वर्णी, ऐसी गुणकर्म कडसणी केली सहजे। म्हणूनी आईके पार्था, हे वर्णभेद संस्था, मी करता नव्हे सर्वथा याची लागी। हे मजची स्तव जाहले, परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा। मागील मुमुक्षु जे होते, तिही ऐशिया जाणोनी माते, कर्मे केली समस्ते धनुर्धरा। परिते बीजे जैसी दग्धली, नुगवतींची पेरिली, तैशी कर्मेची परितया जाहली, मोक्ष हेतू। एथ आणिकही एक अर्जुना, हे कर्मा
आपुलिये चाडे सज्ञाना योग्युनो हे कर्म म्हणिपे ते कवण अथवा अकर्मा काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफो निठेले जैसे काकुडे नाणे खऱ्याचेनी सारखेपणे डोळ्यांचेही देखणे संशयी घाली तैसे नैष्कर्म्यतेचेनि भ्रमे गिवसिजत आहाती कर्मे जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू सकती वाचूनी मूर्खाची गोठी कायसी एथ मोहलेगा क्रांतदर्शी म्हणूनी आता तेची परियेसी सांगेन तुझ तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारु संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे एथ मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगीसी पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुझावे स्वरूपे ये तुलेनी काही न गुंफे आपैसेची एर्हवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन परीते असो आईके चिन्ह प्राप्तांचे गा जो सकळ कर्मी वर्तता देखै आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाचिया आणि कर्तव्यते लागी जया दुसरे नाही जगी ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे तरी क्रियाकलापु आघवा आचरतु दिसे बरवा तोचितो ये चिन्ही जाणावा ज्ञानियागा जैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळमाजी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे अथवा नावे हन जोरिगे तो थडियेचे रुख जाता देखे वेगे तेची साचोकारे जो पाहो लागे तव रुख म्हणे अचळ
तैसे सर्वकर्मी असणे ते पुढे मानूनी वायाणे मग आपणया जो जाणे नैष्कर्म्य ऐसा आणि उदो वस्तुचेनी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे निष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता तो मनुष्या सारिखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब तेणे न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात एके चिठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला हे असो विश्व जाहला आंगेची तो जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही परी फलापेक्षा कही संचरेना आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना ज्ञानाग्नीचेनी मुखे जेणे जाळिली कर्मे अशेखे तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होनी असे जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची आवोगरा पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी सांडोनिया आशा कुरोंडी अहभावेसी म्हणौनी अवसरे जे जे पावे की तेणेची तो सुखावे जया आपुले आणि परावे दोन्ही नाही तो दिठी जे पाहे ते आपणची होऊनी जाये आई के ते आहे तोची जाहला चरणी हन चाले मुखे जे जे बोले ऐसे चेष्टा जात ते तुले
आपणची जो हे असो विश्व पाही जयासी आपण पे वाचूनी नाही आता कवणते कर्म काई बाधितया ते हा मत्सरू जेथ उपजे ते तुले नुरेची जया दुजे तो निर्मत्सरू काई म्हणिजे बोलवरी म्हणोनि सर्वान् परिमुक्तो तो सकर्मुचि कर्म रहितो सगुण परिगुणातीतो एथ भ्रांति नाही तो देह संगे तरी असे परी चैतन्या सारिखा दिसे पाहता परब्रह्माचे निकसे सोखाळू भला ऐसा हि परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञादिके तरी तिये लया जाती निशेखे तयाचा चिठाई अकाळींची अभ्रे जैशी उर्मी वीण आकाशी हारपती आपैशी उदयली शांती तैशी विधिविधाने विहिते जरी आचरे तो समस्ते तरी तिये ऐक्य भावे ऐक्याते पावती चिगा हे हवनमी होता काये यज्ञी हा भोक्ता ऐसिया बुद्धिसी नाही भिन्नता म्हणौनिया जे इष्ट यज्ञ यजावे ते हविमंत्रादि आघवे तो देखत से अविनाश भावे आत्मबुद्धि म्हणौनी ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया सम तया कर्तव्यते नैष्कर्म्य धनुर्धरा आता अविवेकु कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहले मग उपासन जिही आणिले योगाग्नीचे जे यजनशील अहर्निशी जिही अविद्या हविली मनेसी गुरुवाक्य हुताशी हवन केले तिही योगाग्निकी यजिजे तो दैव यज्ञु म्हणिजे जेणे आत्मसुख कामिजे पंडुकुमरा आता अवधारी सांगेन आणिक जे ब्रह्माग्नी साग्निक तया ते यज्ञची यज्ञु देख
उपासिजे। एक संयमाग्निहोत्री ते युक्तित्रयाचा मंत्री यजन करीती पवित्री इंद्रियद्रव्यी। एका वैराग्य रवि विवळे तव संयती विहार केले तेथ अपावृत जाहले इंद्रियानळ। तिही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पळीपली तेथ आशा धूमे सांडिली पाचही कुंडे। मग वाक्य विधीची या निरवडी विषय आहुती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नीचा। एकीयया परी पार्था दोषु क्षाळिले सर्वथा आणिकी हृदयारणी मंथा विवेकु केला। तो उपशमे निहटिला धैर्येवरी दाटिला गुरुवाक्ये काढिला बळकटपणे। ऐसे समरसे मंथन केले तेथ झडकरी काजाले जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे। पहिला रुद्धी सिद्धीचा संभ्रमू तो निवर्तोनी गेला धूमू मग प्रगटला सूक्ष्म विस्फुलिंगू। तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले जे यमनियमी हळुवारले आई ते होते। तेणे साधुकुपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतराचिया समिधा स्नेहेसी नानाविधा जाळिलिया। तेथ सोहं मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्मांचा आहुती तिये ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया। पाठी प्राणक्रियेचिये स्त्रुवे निशी पूर्णाहुती पडली हुताशी तेथ अवभृत समरसी सहजे जहाले। मग आत्मबोधींचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष तोची पुरोडाशु देख घेतला तिही। एक ऐशिया इही यजनी मुक्तते जाहले त्रिभुवनी या यज्ञक्रिया तरी आनानी परिप्राप्यते एक द्रव्यु यज्ञु मणिपती
एक तपसामग्रिया निपजविती एक योगया गुही आहाती जे सांगितले एकी शब्दी शब्दुयजिजे तो वाग्यज्ञू म्हणिजे ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञानयज्ञू हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अतिसाकडे परिजितेंद्रियासीची घडे योग्यता वशे ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले म्हणूनी आपण पातीही केले आत्महवन मग अपानाग्नीचे निमुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगे एक अपानु प्राणी अर्पिती एक दोही तेही निरुंधिती ते प्राणायामी म्हणिपती पंडुकुमरा एक वज्रयोगक्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राणु संभ्रमे हवन करिती ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशील जिहि यज्ञद्वारा मनोमळ क्षालन केले जया अविद्या जात जाळिता जे उरले निज स्वभावता जेथ अग्नि आणि होता पुरेचिना जेथ यजितयाचा कामुपुरे यज्ञींचे विधान सरे मागुते जेथुनी वोसरे क्रिया जात विचार जेथ नरिगे हेतु जेथ ननिगे जे द्वैत दोष संगे सिंपेचिना ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहमन्त्रे ऐसे शेषामृते धाले की अमर्त्य भावाले म्हणूनी ब्रह्म ते जहाले अनायासे येरा विरक्ती माळ न घालीची जया संयमाग्नीची सेवा न घडेची जे योग यागुन करीतीची जन्मले साते जयांचे ऐहिक धड नाही तयांचे परत्र पुससी काई म्हणूनी असो हे गोठी पाही पंडुकुमरा
ऐसे बहुती परी अनेक, जे सांगितले तुझ कायाग, ते विस्तारू निवेदेची चांग, म्हणितले आहाती। परी तेणे विस्तारे काय करावे, हेची कर्म सिद्ध जाणावे। ये तुले निकर्म बंधु स्वभावे, पावेलना। अर्जुना वेदुजयांचे मूळ, जे क्रिया विशेषे स्थूळ, जया नभाळियेचे फळ, स्वर्ग सुख। ते द्रव्यादिया गुकीर होती, परिज्ञान यज्ञाची सरी न पवती। जैशी तारा तेज संपत्ती, दिनकरा पाशी। देखै परमात्म सुख निधान, साधावया योगी जन। जेन विसंबिती अंजन, उन्मेष नेत्री। जे धावतया कर्माची लाणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी। जे भुकेलिया धणी, साधनाची। जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली, तर्काची दिठी गेली। जेणे इंद्रिये विसरली, विषय संगू। मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलके पण ठेले। जया माजी सापडले, ज्ञेय दिसे। जेथ वैराग्याचा पांगु फिटे, विवेकाचाही सोसु तुटे। जेथन पाहता सहज भेटे, आपण पे। ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे। तरी संताया भजावे, सर्वस्वेसी। जे ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा। तो स्वाधीन करी सुभटा, वोळगोनी। तरी तनु मनु जीवे, चरणासी लागावे। आणि अगर्वता करावे, दास्य सकळ। मग अपेक्षित जे आपुले, तेहि सांगती पुसिले। जेणे अंतःकरण बोधले, संकल्पानये। जयाचे निवाक्य उजिवडे, जाहले चित्त निधडे। ब्रह्माचे निपाडे, निशंकु होय। ते वेळी आपण पेया सहिते, ये अशेषे ही भूते।
माझा स्वरूपी अखंडिते देखसी तू। ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, तै मोहांधकारु जाईल। जै गुरु कृपा होईल पार्थागा। जरी कल्मषाचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊनी अससी। तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, हे आघवेची गाथोकडे। ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये। देखे विश्वभ्रमाईसा, जो अमूर्ताचा कडवसा। तो जयाचिया प्रकाशा पुरेचिना। तया कायसे हे मनोमळू, हे बोलताची अति किडाळू। नाही येणे पाडे ढिसाळू, दुजे जगी। सांगई भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली। तिये प्रळयींचे वाहटुळी, काय अभ्रपुरे। की पवनाचे निकोपे, पाणियेंची जो पळीपे। तो प्रळयानळू दडपे, तृणे काष्ठे काई। म्हणूनी असो हे न घडे, ते विचारितांची असंगडे। पुढती ज्ञानाचे निपाडे, पवित्र न दिसे। एथ ज्ञान हे उत्तम होये, आणिकही एक तैसे के आहे। जैसे चैतन्य कानो हे दुसरे गा। या महातेजाचे कसे, जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे। का गिवसिले गिवसे आकाश हे। ना तरी पृथ्वीचे निपाडे, काटाळे जरी जोडे। तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमरा। म्हणूनी बहुती परी पाहता, पुढत पुढती निर्धारिता। हे ज्ञानाची पवित्रता, ज्ञानींची आथी। जैसी अमृताची चवी निवडिजे, तरी अमृताची सारिखी म्हणिजे। तैसे ज्ञान हे उपमिजे, ज्ञानेंसींची। आता यावरी जे बोलणे,
ते वायांची वेळू फेडणे, तव साचची हे पार्थ म्हणे, जे बोलत असा. परी तेची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने जव पुसावे, तव ते मनोगत देवे जाणितले. मग म्हणतसे किरीटी, आता चित्त देई इये गोठी, सांगेन ज्ञानाची ये भेटी, उपावो तुझ. तरी आत्मसुखाची या गोडिया, विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानु नाही. जो मनासी चाडन सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेने संभोगे, सुखिया जाहला. तया तेची गिवसित, ते ज्ञान पावे निश्चित. जया माझी अचुंबित, शांती असे. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, आणि शांतीचा अंकुर फुटे. मग विस्तार बहु प्रगटे, आत्मबोधाचा. मग जेउती वास पाहिजे, तेउती शांतीची देखिजे. तेथ आप परुनेणिजे, निर्धारिता. ऐसा हा उत्तरोत्तरू, ज्ञानबीजाचा विस्तारू. सांगता असे अपारू, परियसो आता. ऐके जया प्राणियाच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही. तयाचे जियाले म्हणो काई, वरी मरण सांग. शून्य जैसे का गृह, का चैतन्ये वीण देह. तैसे जीवित ते सम्मोह, ज्ञानहीन. अथवा ज्ञान कीर आपुनो हे, परिते चाड एकी जरी वाहे. तरी तेथ जिव्हाळा काही आहे, प्राप्तीचा पै. वाचूनि ज्ञानाची गोठी कायसी, परिते आस्थाही न धरी मानसी. तरी तो संशय रूप हुताशी, पडिला जाण. जे अमृत ही परिनावडे, ऐसे सावियाची आरोचकु जै पडे. तै
मरण आले असे पुढे जाणो येकी। तैसा विषय सुखे रंजे जो ज्ञानेसीची माजे तो संशये अंगीकारिजे एथ भ्रांती नाही। मग संशयी जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नासला तो ऐहिक परत्रा मुकला सुखासीगा। जया काळज्वरू आंगी बाणे तोषी तोषणे जैशी नेणे आगी आणि चांदिणे सरिसेची मानी। तैसे साच आणि लटिके विरुद्ध आणि निके संशयी तो नोळखे हिताहित। हा रात्री दिवसू पाही जैसा जात्यंधा ठाऊवा नाही तैसे संशयी असता काही मना नये। म्हणूनि संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर हा विनाशाची वागुर प्राणियांसी। येणे कारणे तुवा त्यजावा आधी हाची एकुजिणावा जो ज्ञानाची या अभावा माझी असे। जै अज्ञानाचे गडद पडे तै हा बहुवस मनी वाढे म्हणूनि सर्वथा मार्गु मोडे विश्वासाचा। हृदयी हाची न समाये बुद्धी ते गिवसूनि ठाये तेथ संशयात्मक होय लोकत्रय। ऐसा जरी थोरावे तरी उपाये एके आंगवे जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग तरी तेणे ज्ञानशस्त्रे तिखटे निखळू हा निवटे मग निःशेष खता फिटे मानसीचा। या कारणे पार्था उठी वेगी वरवता नाशु करोनि हृदयस्था संशयासी। ऐसे सर्वज्ञाचा बापू जो श्री कृष्णु ज्ञानदीपू तो म्हणतसे सकृपू
ऐकेराया। तव या पूर्वा परबोलाचा विचारुनी कुमरु पंडूचा कैसा प्रश्न अवसरींचा करिता होईल। ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती म्हणिपेल पुढा। जयाची या बरवेपणी की जे आठा रसांची वोवाळणी जो सज्जनाची ये आयणी विसावा जगी। तो शांतुची अभिनवेल ते परियसा मराठे बोल जे समुद्राहुनी सखोल अर्थ भरित। जैसे बिंबतरी बचके एवढे परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी। नातरी कामितयाची या इच्छा फळे कल्पवृक्षु जैसा बोलू व्यापकू होय तैसा तरी अवधान द्यावे। हे असो काय म्हणावे सर्वज्ञ जाणती स्वभावे तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी। जेथ साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती जैसी लावण्य गुणकुळवती आणि पतिव्रता। आधीच साखर आवडे तेची जरी ओखदा जोडे तरी सेवावी नाका कोडे नावा नावा। सहजे मलया निळू मंदु सुगंधू तया अमृताचा होय स्वादू आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या तरी स्पर्शे सर्वांग निववी स्वादे जिह्वे ते नाचवी देवींची काना करवी म्हणवी बापू माझा। तैसे कथेचे इये ऐकणे एक श्रवणासी होय पारणे आणि संसार दुःख मूळवणे विकृती विणे। जरी मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे रोग जाय दूध साखरे
तरी निंबका पियावा। तैसा मनाचा मारू न करिता, आणि इंद्रिया दुःख न देता, एथ मोक्षु असे आयता, श्रवणाची माझी। म्हणूनि आथिलिया आराणुका, गीतार्थु हानिका, ज्ञानदेवो म्हणे आयिका, निवृत्तिदासु। श्री ज्ञानेश्वर विरचित भावार्थ दीपिका, अध्याय 4 समाप्त।